थँक्यू बाळा. आत्ता नका बोलू. तुम्ही आत्ता ज्याच्या विचारात रस्ता क्रॉस करत होतात ते लवकरच तुम्हाला रस्ता क्रॉस करून भेटायला येतील, तेव्हा बोला. मयू 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 अगं तू कशी काय आली आता इथे? काय झालं बोल की. बोल ना काय झालं? मयू ए मयू अगं बोल की. मयू अगं काय झालं? मयू अगं तू तू एकटी आली? अगं बोलशील का नाही? मयू हेलो यामिनी मैम, बोला. राजवीरची बॉडी कुठे? सांगतो. सांगतो म्हणजे तू त्याची विल्हेवाट लावणार होतास ना? हो, तुम्ही एवढ्या हायपर का होताय? अरे पण मला टेन्शन आलंय. अरे सांग ना तू काय करणार आहेस बॉडीचं? सांगतो, सगळं सांगतो. मी राजवीरची बॉडी गाडीत टाकून ती गाडी घरीत ढकलणार होतो, पण मला तसं काही करता आलं नाही, कारण नेमकी त्या दिवशी सगळीकडे नाकाबंदी होती, पोलीस बंदोबस्त होता. मला माझा प्लॅन बदलायला लागला. काय बदलायला लागला म्हणजे तू तू काय केलास? म्हणजे आर्यन तू ती बॉडी अशीच ठेवली, उघड्यावर ठेवली? तू विचार कर, त्याला वास यायला लागला, लोक त्याच्यापर्यंत पोहोचले, पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचले. आर्यन आर्यन तू अडकशील. मी एकटाच अडकेन का? तुम्ही नाही आहात का माझ्या बरोबर? यामिनी मॅम, मला तुमची काळजी आहे. त्यामुळे राजवीरच्या बॉडीचा सोक्षमोक्ष कसा लावायचा याचा विचार मी आधीच केलेला आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. राजवीरची बॉडी कोणालाही सापडणार नाही आणि आपल्या दोघांपैकी कोणीही अडकणार नाही. ओके? आबा. काय? हा बोला आबा. अरे आर्यन, बरं झालं तू फोन उचलला. कुठे आहेस तू? मी घरीच आहे आबा, बोला ना. आता काय झालं ते तुला माहिती आहे. मयुरी बद्दल तुला काही सांगायचं होतं. काय बोलायचं आबा, बोला ना. अरे आर्यन, तिनं खाणं पिणं सोडलंय रे, आणि छोट्या मालकांच्या नावाचा जग सुरू केलाय. आता त्यांच्याबद्दल काय कळायचं असेल तर तुझ्याशिवाय कोण सांगणार ना, म्हणून मुद्दाम तुला फोन केला. छोट्या मालकांबद्दल काही नवीन काही कळलंय का? कसं आहे ना आबा, काही गोष्टी फोनवर नाही सांगता येत. अहो म्हणजे काही गंभीर आहे का? नाही तू भेटायचं म्हणतोय म्हणून म्हणलं. नाही, गंभीर असं काही नाही. मी काय करतो, मी तुमच्या घरी येतो, तुम्हाला भेटतो, तुमच्या सगळ्यांशी बोलतो, सविस्तर सांगतो तुम्हाला सगळं. ओके? आणि काळजी करू नका आबा. हा, काय कुठे? रणशिंगेच्या घरी निघालास? मग राजवीरच्या बॉडीची विल्हेवाट कशी लावणार आहेस तू? हो 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 हो.
जरा शांत राहायला शिकाय मिनिमम. कसं एक खेळ खेळताना ना चारी बाजूने विचार करायला लागतो आपल्याला. आत्ता राजवीरच्या बॉडीची विल्हेवाट लावणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच मयुरीचं सांत्वन करणं सुद्धा महत्वाचं आहे, नाही का? येतो मी. काय सांगतेस? स्वतः पोलीस असं म्हणाले की राजवीर सरांचे. देवा, अरे माझ्या मुलीच्या नशिबी काय मांडून ठेवलेस तू? आई म्हणून मी असा कोणता गुन्हा केलाय त्याची एवढी मोठी शिक्षा देतोयस तू मला? आत्ता आत्ता लग्न झालं ना तिचं, तिच्यापासून तिचा दौरा हिरावून घेतलास, भरल्या घरातून तिला बाहेर काढलंस. अरे काय चाललंय काय हे? आई अगं शांत हो ना. आई हे बघ, पोलीस असं म्हणाले म्हणून ते खरं होत नाही. आणि मयू बोलली आहे ना की फक्त कपडे सापडलेत. कदाचित त्यावरून फक्त अंदाज बांधला असेल का त्यांनी. आबा हो ना, आबा बोला ना काहीतरी. आबा बोला ना. काय बोलू मी? आई आई कुठे? अगं आई कुठे चाललीयस तू? जा विचारायला. आई काय बोलतेस? कोणाला जाब विचारायचा आहे? त्या यामिनी सराफांना. या सगळ्यामध्ये काय चूक आहे माझ्या मयूची? का त्या मयूच्या बाबतीत असं वागल्या? मान्य त्यांचा मुलगा आहे, तिचा सुद्धा नवरा आहे ना तो. तिला एवढी मोठी शिक्षा का? का तिला घराच्या बाहेर काढलं? जाऊ दे मला त्यांना जा विचारू. थांब बाई. आई, माझ्या बाबतीत जे काही घडतंय ते सगळं गैरसमजातून घडतंय. आई, सगळ्यांनाच असं वाटतंय की राजवीर सरांच्या बाबतीत काहीतरी वाईट घडलंय, काहीतरी विचित्र घडलंय, ते आपल्याला सोडून निघून गेलेत, पण तसं नाहीये. आई, मला खात्री आहे, मला विश्वास आहे राजवीर सरांना काहीही झालेलं नाहीये. ते जिथे कुठे आहेत ना तिथे अगदी सुखरूप आहेत आणि ते सुखरूपच परत आपल्या घरी येणार आहेत. मयू अगं पण आबा, तुम्ही समजावा ना आईला, राजवीर सर सुखरूप आहे. सुनबाई, आता जे घडतंय आणि जे घडून गेलंय मला काय पण कळत नाही, काय सुचनाच झालंय. व पण पोरगी जी बोलते ना ते खरं होणार आहे. होय, तेच खरं होणार असं आता मला वाटायला लागलंय. मयूताई, आबा, आज आमच्या घरी कृष्ण जन्म आहे, पण तुम्ही या वर्षी कृष्ण जन्म साजरा नाही करणार का? ज्या ज्या वेळी अधर्म घडणार त्या वेळी देवाला जन्म घ्यावाच लागणार. बाळा, तू काळजी नको करूस. यंदाची जन्माष्टमी सुद्धा आपण नेहमीसारखीच साजरी करायची. नक्की येशील ना? राजवीर सराफ यांची गाडी शहराच्या बाहेर एका खोल दरीमध्ये सापडली आहे. काय सांगताय का तुम्ही? हो,
आणि ती सुद्धा जळलेल्या अवस्थेत. आमच्या तपासानुसार राजवीर सराफ इज नो मोर. ताई, हे बरोबर ठेवलंय ना? जे घडलं त्यावर आता विश्वासच बसणं झालंय. अजून पोरीच्या हातावरची मेहंदी सुद्धा गेली नाही हो. मयू मला स्वतः बोलली होती राजवीर जीजू काळजीपूर्वक ड्रायव्हिंग करतात म्हणून. मग हे असं कसं घडेल? काय म्हणाली ताई, काळजीपूर्वक ड्रायव्हिंग वगैरे सगळं ठीक आहे हो, पण काळ आणि वेळ कोणाच्या हातात असते का? नाही ना. पूजा करताना असं काय घडलं की त्याला गाडी घेऊन एवढ्या दूर जायला लागलं असेल? अहो, अगदी हाच प्रश्न मी आमच्या गुरुजींना विचारला. म्हटलं याच्या आधी राजवीरने मला न सांगता कधीच काहीच केलं नाही. मग मी म्हटलं असं काय घडलं नक्की की तो मला न सांगता देवळातनं निघून गेला? गुरुजी म्हणाले काही गोष्टी आदिदैविक असतात म्हणे. काय आता त्याला विधात्याची हाक आली, तो ती ऐकत ऐकत निघून गेला. जे घडायचं नव्हतं ते घडलंच शेवटी. मला तर काय करायचं काही सुचत नाहीये आता. नाही काकू, तुम्ही मयूरवेणींच्या बाबतीत अजिबात काळजी करू नका. आता आपल्याला ना त्यांना आधार द्यायची गरज आहे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याची गरज आहे. हा कमाल आहे, एवढा वेळ झाला तरी मयुरी अजून बाहेर का येत नाहीये. माझी राजवीर बद्दलची ही बडबड ऐकून खरं तर तिने रडतच बाहेर यायला हवं होतं. सहानुभूतीचं नाटक करत तेवढंच जरा जवळ घेता आलं असतं तिला. पण तिला कसं समजवायचं हेच कळत नाही. आता तर कोणाची काही बोलतही नाहीये ती. तिच्या मनात काय चाललंय काही सांगत नाही आम्हाला. खूप मोठा धक्का बसलाय पोरीला. आता तिचं दुःख काय आहे ते तिचं तिला माहिती. काय आपल्याला सांगणार ना, आपल्याशी बोलणार. मयुरीवेणी आहेत कुठे? आत आहेत का? त्यांना बोलवतं का जरा बाहेर, म्हणजे मी बोलतो त्यांच्याशी थोडस. ती नाहीये घरात. अहो ते बाजूला जन्माष्टमी सुरू आहे ना, तिकडे गेली. मनू, हा, यांना तिकडे घेऊन जातेस का? म्हणजे यांच्याशी बोलेल तर जरा मन मोकळं होईल ग तिचं. हो, चला. येतो. आबा, मयुरीवेणी, रडू नका वहिनी, रडू नका.
किती छान दिसतोयस बाळा. हा, थँक्स काका. खूप छान दिसतोयस. बरं आता तू बाहेर जा, तुझी वाट बघत असतील सगळे. हा हा, जा जा. वहिनी, मी मला किती समजवण्याचा प्रयत्न केला तरी मला माहिती आहे माझे राजवीर सर नक्की परत येणार. माझा ठाम विश्वास आहे. चला चला, पूजेला सुरुवात करायची. या. तू जे काही बोलतेस त्याला विश्वास नाही, अति आत्मविश्वास म्हणतात. तुझा राजवीर ढगात गेलाय आणि तोही अगदी कायमचा. आणि हे मी अगदी विश्वासानं सांगू शकतो, कारण मीच त्याला ढगात पाठवलंय. आता फक्त तुझ्या आयुष्यात आर्यन उरलाय. त्याच्यासाठी तू आणि तुझ्यासाठी फक्त तो. तुला कळलंच असेल मला काय म्हणायचंय ते. आणि मध्यरात्रीची वेळ, काळा कुट्ट अंधार, डोळ्यात बूट जरी घातलं तरी समोर काहीच दिसणार नाही. आणि त्याच वेळी कारागृहाचं मुख्य दार उघडलं गेलं. देवकी आणि वासुदेव यांना 8वा मुलगा झाला. हे कळल्यावर कंस रागाने कारागृहाच्या दिशेने आला होता. देवकी आणि वासुदेव यांना ज्या कोठडीत ठेवलं होतं त्या कोठडीपर्यंत तो पोहोचला होता. काहीही झालं तरी आधीच्या 7 बाळांप्रमाणे देवकीचा 8व्या मुलाचाही बळी द्यायचा असं कंसने ठरवलं होतं. कंस कोठडीजवळ पोहोचत असतानाच बाहेर निसर्गाने रौद्र रूप धारण केलं होतं. सोसाट्याचा वारा आणि जोरात पाऊस सुरू झाला होता. पण कंसला या कशाचंच भान नव्हतं. कधी एकदा मी देवकीच्या कोठडीपर्यंत पोहोचतोय आणि कधी एकदा तिच्या 8व्या बाळाचा बळी देतोय असंच त्याला झालं होतं. मग तो दुष्ट कंस देवकीच्या समोर आला. त्याने देवकीच्या हातातलं बाळ खेचून घेतलं. ती बिचारी आई आपल्या बाळाच्या काळजीपोटी विनवण्या करत होती, त्याला हाका मारत होती. पण देवकीची कुठलीच हाक कंसपर्यंत पोहोचली नाही. आणि त्या बाळाला मारण्यासाठी त्या कंसने ते बाळ खेचून घेतलं आणि आकाशामध्ये भिरकावून लावलं. आणि त्याच वेळी ते बाळ आकाशामध्ये उडून गेलं. आणि त्याच वेळी मोठ्याने आकाशवाणी झाली. ज्या मुलाला कंसने मारण्याचा प्रयत्न केला होता तो मुलगा गोकुळामध्ये सुखरूप होता. कंसने कितीही प्रयत्न केले तरी तो कृष्णाला मारू शकला नाही. आणि हे असंच माझ्या राजवीर सरांच्या बाबतीतही होणार आहे. कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझ्या राजवीर सरांना काहीही होणार नाही. आणि हा फक्त माझा विश्वास नाहीये, माझी खात्री आहे. अबुल प्रीतीची अजब कहाणी. डेड बॉडीची विल्हेवाट लावण्याची वेळ आली. मिस्टर राजवीर सराफ, तुम्हाला कायमचं गुड बाय म्हणायची वेळ आली आता. आपली सोबत इथपर्यंतच होती असं म्हणायचं.
आता मी आणि मयुरी कायमच्या सोबत राहणार. उद्या सगळ्या खुणा मिटवून टाकतो आता. माय डिअर फ्रेंड राजवीर, अरे तू तर जिवंत आहे. सराफ इंडस्ट्रीजचा मालक राजवीर सराफ जिवंत आहे. आर्यन काय झालं? राग येतोय माझा? एवढ्या मोठ्या माणसाचा गेम झाल्यावर राग तर येणारच ना. गर्भश्रीमंत माणूस, मोठ्या मोठ्या घरांमध्ये राहणार, आलिशान गाड्यांमधनं फिरणार, मुंबई पुण्याला सहज प्रवास करतात तसा हा जगभर फिरणार. एवढ्या मोठ्या पर्सनॅलिटीचा गेम झाल्यानंतर राग तर येणारच ना. मयूरचं नाव घेऊ नकोस आर्यन. बंद करा तुझी बडबड, बंद कर. सतत तुझं ऐकून नाही घेणार मी. सतत तू माझ्या पुढे 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 आणि मी तुझ्या मागे का? तुला माहितीये का तुझी लायकी नाहीये माझ्या समोर उभं राहण्याची. तुझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड मी आहे, तुझ्यापेक्षा जास्त लायकी आहे माझी, पण तरी तुला सगळं मिळत गेलं. सगळं तू सतत माझ्या पुढे जायचं आणि मी तुझ्या मागे लाळ घुटत यायचं कुत्र्यासारखं. सगळीकडे तू माझ्यापेक्षा जास्त नशीबवान. बिझनेस मध्ये सुद्धा तेच, प्रोफेशनल लाईफ मध्ये सुद्धा तेच, आणि आता मयुरीच्या बाबतीत पण तेच का? तुला मयुरीचं नाव घेतल्यावर एवढा त्रास होतोय ना? मग आता तिचं नाव माझ्या नावाबरोबर कायमचं जोडलं जाणार, तेव्हा काय करणार आहेस? काय करणार आहेस? हे बघ, मला वाटलं होतं तुझं ऍक्सिडेंट झाल्यानंतर मरशील रे, पण तू जिवंत आहेस. तू का जिवंत आहेस? तुला ना माझ्या आणि मयुरीचं लग्न बघायचंय.